नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग सहाय्यक पोर्टल संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर 30 एप्रिल पर्यंत नोंदणी करणे आवश्यक होते। म्हणजेच दिव्यांग पोर्टलवर नोंदणीसाठी 30 एप्रिल शेवटची तारीख होती। नोंदणी न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही असे सुद्धा सांगण्यात आलेले होते आणि त्या संदर्भातले परिपत्रक सुद्धा या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेले होते। परंतु या ठिकाणी आपले दिव्यांग बांधव जाऊन भेटले आणि त्यांना आपल्या समस्या सांगितल्या, तर त्या संदर्भात त्यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर 30 एप्रिल 2026 पर्यंत नोंदणी अनिवार्य करण्यात आली होती, अन्यथा शासनाच्या दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजना बंद होणार होत्या। संबंधित विभागाला दिव्यांग पोर्टलवर असणाऱ्या विविध त्रुटी निदर्शनास आणून दिल्या व या त्रुटीमुळे 30 एप्रिल पर्यंत सर्व दिव्यांगांच्या नोंदणी होणे शक्यच नाही। म्हणजे या दिव्यांग बांधव यांनी सांगितले आहे की दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर अनेक त्रुटी आहेत, त्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांच्या नोंदणी होणे शक्य नाही। त्यामुळे या ठिकाणी मुदत वाढवून देणे गरजेचे आहे। त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना समजून सांगण्यात आले व अधिकाऱ्यांना ती गोष्ट पटली। लवकरच आता दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर मुदतवाढ देण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातला आदेश सुद्धा लवकरच निर्गमित होणार आहे। त्यामुळे कृपया सर्व दिव्यांग बांधवांनी घाई गडबडीत चुकीचे फॉर्म भरू नये असे आपल्या दिव्यांग बांधवांनी सांगितलेले आहे। जे अधिकाऱ्यांना भेटलेले आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे की घाई गडबडीत दिव्यांग बांधवांनी आपले फॉर्म भरू नये, चुकीचे फॉर्म भरू नये, कारण एकदा फॉर्म भरल्यानंतर परत त्यामध्ये बदल होणे शक्य नाही। त्यामुळे दिव्यांग बांधवांनी या संदर्भात कोणतीही घाई गडबड करू नका, मुदतवाढ मिळणार आहे। अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळे काही दिव्यांग बांधवांना अडचणी येत असेल तर त्यांनी या ठिकाणी लगेच चुकीचे फॉर्म भरू नका। मुदतवाढ मिळाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल। तुमच्या काही अडचणी असेल दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्यास तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। म्हणजे दिव्यांग निराधार बांधवांसाठी आपण नवीन अपडेट घेऊन येत असतो, तसेच पुराव्यासहित माहिती देत असतो आणि दिव्यांग बांधवांच्या ज्या काही समस्या आहे, निराधार बांधवांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे लगेच महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।